नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता सध्या ट्रॅव्हलचा विषय चालू आपला। सो मी आलो आहे माझ्या मामाच्या गावाला खटावमध्ये आणि ह्या जागेशी माझं नातं जे आहे ते आता बघायला गेलं तर मी 21 वर्षाचा आहे, तर ऑब्व्हियसली 21 वर्ष झालेत मी इकडे येतोय। पण इकडच्या काही गोष्टी एक्सप्लोर नाही केल्या कधी, खूप ऐकून आहे इकडच्या गोष्टी, पांडवकालीन गोष्टी आहेत इथे आणि महाराजांच्या काळातल्या पण काही गोष्टी आहेत आणि गोशाळा पण आहे असं ऐकलंय मी। सो आता एक आपल्याकडे न्यू ब्लॉगर आहेत, त्यांच्यासोबत आपण हॅलो गाईस जाऊया आणि त्यांची बाईक घेऊन आपण निघूया आणि मग तिथून पुढे सगळं एक्सप्लोअर करूया। सो आता कंटिन्युटी ठेवायचा प्रयत्न चालू आहे आणि लवकरच ट्रॅव्हलचे सिरीज थोडे येणार आहेत। सो त्याला प्लेलिस्ट वेगळी ठेवली आपण, सो तुम्ही ते चेक करू शकता आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा, लवकरात लवकर नोटिफिकेशन येईल। चला निघूया। तर मित्रांनो फायनली पोचलो या मंदिराजवळ आपण। हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, प्राचीन असं हे मंदिर आहे। तर तुम्ही बघू शकता मंदिरातलं जे बांधकाम आहे ते किती जुनं आहे। सो ह्याचा इतिहास आपण जाणून घेऊया। एक अप्रतिम असं आपल्याला इथे एक दादा भेटलेले आहेत, त्यांच्याकडून आपण थोडी माहिती घेऊया या देवळाची आणि त्यांना खूप गोष्टी याबद्दल माहीत आहेत आणि ज्या आपल्याला माहीत नाही आहेत त्या सर्व आपल्याला आता जाणून घेऊया। चला त्यांना भेटूया डायरेक्टली। तर हे गणेश मंदिर आहे। गणेश मंदिर हे कातर खटावमध्ये येतं। सॉरी, खटाव आणि कातर खटाव हे दोन्ही जे खटाव जे आहे ते तालुका आहे इथला आणि कातर खटावमध्ये देखील आपल्याला अशीच बरीचशी मंदिरं पाहायला मिळतात। तर हे आहे गणेश मंदिर खटाव तालुक्यामध्ये। याचे जर आपण कालखंड पाहिला तर याचा कालखंड आपण दोन प्रकारे पाहू शकतो। एक तर मंदिराची रचना आणि दुसरं म्हणजे जे द्वारशाखेवर असलेल्या हे याच्यामध्ये आता गणेश आहे, त्याच्यामुळे आपण हे डिफिकल्टली सांगू शकतो की हे मंदिर यादवांच्या काळामध्ये किंवा उत्तर चालुक्य आणि यादव या दोन्ही काळाच्या मध्यंतरी बांधले गेलं असावं। इथे जर गजलक्ष्मी असले असतं तर हे मंदिर आणखीन जुनं असलं असतं। तर इथं आहे गणेश, त्याच्यामुळे हे यादवांच्या आणि चालुक्य उत्तर चालुक्यांच्या कालखंडामध्ये बांधले गेले असावं। तर या मंदिराची रचना जर पाहिली आपण तर गर्भगृह, सभामंडप आणि कदाचित तो नंदी मंडप असावा, तो पण पूर्ण भग्न झालेला दिसून येतो। तर मंदिराची सध्याची रचना आता चांगली आहे अजून तरी, पण नंदी मंडप हा पडलेला दिसून येतो आणि याच मंदिराच्या अजून बाजूला आपल्याला अजून एक मंदिर पाहता येईल। तर याची जी द्वारशाखा आहे ही फक्त एकच द्वारशाखा आहे। याच्यावरती बरंचसं कोरीव काम देखील त्यांनी केलं आहे, पण हे कदाचित अर्धवट राहिलं गेलं आहे, कारण हे पूर्ण काम न झालेलं आहे। हे पूर्ण नाही झालेलं काम, हे अर्धवट काम आहे। हे जर पाहिलं तर हे थोडंसं काम झालेलं आहे, पण हे अर्धवट काम आपण म्हणू शकतो याला। मंदिराचं जे सभामंडप आहे तर हे सभामंडप नवरंगी पद्धतीने बांधलेलं आहे की 9 जे दगड आहेत ते एकमेकावरती ठेवून त्याला आपण नवरंगी विधान म्हणू शकतो। आणि समोरचे दोन स्तंभ आहेत ते अगदी कोरीवमतीने कोरलेले आहेत। वरती उलटे सर्प देखील त्यांनी उत्तम चांगल्या प्रकारे कोरले गेले आहेत। त्याच्यामुळे हे मंदिर लवकरात लवकर कन्झर्वेशन किंवा या मंदिराचं संवर्धन व्हावं हे देखील आपण याचे प्रयत्न करत आहोत। मी स्वतः एक PhD विद्यार्थी आहे आणि मी नागपूर विद्यापीठातून PhD करतोय, त्याच्यामुळे माझा एक काय म्हणतो हातभार राहील की हे मंदिर लवकरात लवकर संवर्धनाखाली घेऊन आपण या मंदिराचा जीर्णोद्धार करून चांगल्या पद्धतीने मंदिर कसं ठेवता येईल याचा आपण विचार करूया। तर मित्रांनो हे झाल्यावर आम्ही पुढे दुसऱ्या मंदिराकडे चाललेलो। ते महादेवांचं मंदिर होतं, तेही प्राचीन मंदिर होतं, 1000 ते 1500 वर्षापूर्वीचा त्याला इतिहास होता। इतक्या चांगल्या शिल्पकला मुघलांच्या काळात फोडल्या गेलेल्या, किती कठोर मनाचे असतील ते, याचा आपण विचार देखील करू शकत नाही। तर हे असं मंदिर होतं, एकदम विंटेज लुक म्हणतो ना आपण, की एक फुल प्राचीन गोष्टी दिसत होत्या आपल्याला तिकडे। सगळ्या मुलं काही अभ्यास करत बसलेली इथे साईडला। सो आत गेलो, आधी दर्शन घेऊया म्हणलं। मित्रांनो तुम्ही जर पाहिलं असेल महादेवांचं मंदिर असेल किंवा कोणतेही प्राचीन मंदिर असतील, त्या मंदिरांमध्ये इतका थंडावा असतो, तिथला जो पाषाण आहे त्याची ती स्पेशालिटी म्हणू शकतो। नागनाथ किंवा नागेश्वर मंदिर म्हणून जे आहे, तर या मंदिराची रचना जी पाहिलं तर याची देखील एकदम सुंदर पद्धतीने रचना केली आहे। मंदिराचा सभागृह जिथं आपण आता उभे आहेत तर हा मंदिराचा सभागृह आहे
मंदिराच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला अंतराळ पाहता मिळतो. जसं की गणपती मंदिर आपल्याला अंतराळ पाहता येत नाही, पण इथं अंतराळ आहे. अंतराळाच्या नंतर आपल्याला गर्भगृह पाहता येतं आणि गर्भगृहामध्ये आपल्याला शिवलिंग आहे. तर सभामंडपामध्ये एक विशेष म्हणजे जी असलेली मूर्ती आहे ती सप्तमातृकाची. तर सप्तमातृका म्हणजे 7 मातांचं जे एकत्र असलेली मूर्ती, याला आपण सप्तमातृका म्हणतो. तर हे मंदिर कोणत्या काळातलं असेल बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडतो. पण यादवांचा राजा सिंगनदेव हा बराच काळ मान आणि खटाव या भागामध्ये राहिला होता आणि त्याने बऱ्याच मंदिराची रचना केली देखील आपल्याला दिसून येते. त्यापैकीच एक मंदिर हे आहे की नागनाथ मंदिर. तर याच्या जर आपण बिंबावरती पाहिलं तर आपल्याला गणपती दिसून येतो. तर हे गणपती म्हणजेच यादवांचा आपण एक दैवत मानलं जातं त्यांचं. आणि अंतराळाच्या आत जाताना आपल्याला एक विशेष भाग म्हणजे जाल वातायन, म्हणजे देवाला जर उकडत असेल किंवा गरम होत असेल तर त्याला हवा मिळावी यासाठी याची निर्मिती केली जायची. त्याच्या अनुषंगानेच जाल वातायन म्हणून जो प्रकार असतो मंदिरामधला, तर याची निर्मिती केली जायची की देवाला आत थंडावा मिळावा किंवा गरम होणं यासाठी हे तयार केलं जायचं आणि याची एक संकल्पना अशी मानली जाते. हे जे संपूर्ण मंदिर आहे तर हे आपल्या भागामध्ये मिळणारा जो दगड आहे बसाल्ट म्हणून, तर हा दगड आपल्या याच परिसरामध्ये मधून काढून याची निर्मिती केली असावी. आणि हा संपूर्ण मंदिर हे बसाल्ट दगडापासूनच बनलेलं आहे. त्याच्यामुळे आपण जर आत जर आला तर खूप थंड प्रकारे आपण इथं बसू शकतो आणि इथलं टेम्परेचर देखील बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा कमी प्रमाणात दिसून येतं. की सप्तमातृका, तर याच्या पहिल्या बाजूला आपल्याला विष्णू असतो आणि 7 माता आणि नंतर शेवटला गणेश या प्रकारची काय म्हणतो निर्मिती केली असते. जर याचा विचार केला तर हे इथंच असावं, कारण का बाकीचे देवकोष्टक आहेत ते एकदम छोटे आहेत, पण हे एकदम देवकोष्टक सगळ्यात मोठ्या आकारामध्ये बांधले गेले. तर का, तर हे इथं ठेवण्यासाठीच हे बांधले गेलं असावं हे निश्चित होते. आणि ह्या ज्या सप्तमातृकाचं जे मेन ठिकाण असेल ते इथेच असावं हे या देवकोष्टकावरून आपल्याला सिद्ध होते. तर ती कला सादर करायला पाहिजे तर देवासमोर सादर करण्याची जी जागा म्हणजे ती रंगशाळा असते. अच्छा. गावात कोणी एखादं गायन शिकला तर ते गायन मी पहिल्यांदा माझ्या देवासमोर गायन, त्यासाठी ही जागा तयार केली असते आणि याला आपण रंग मंडप म्हणू शकतो. आपण एखादं गायन नृत्य तर या ठिकाणी पहिल्यांदा देवासमोर सादर केलं जायचं. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकतो खूप आपल्याला गोष्टी नवीन नवीन समजल्या आणि पुरातन काळातल्या काही गोष्टी होत्या त्या पण आपल्याला समजल्या की कसे पार्टमध्ये डिवाइड होतात मंदिरं. मी त्यांच्याकडून एक फोटो घेतो हवा तर तो मी शेअर करतो तुम्हाला फोटो. आणि आता आपण बघूया एक मूर्ती आहे त्याची थोडी म्हणजे ती मूर्ती थोडी डॅमेज झालेली आहे, त्याबद्दल पण आपण जाणून घेऊया. आणि खूप अप्रतिम अशी माहिती देत आहेत ते 2 दादा आपल्याला. त्यांचं नाव मी विचारतो आणि तुम्हाला सांगतो, कारण की ॲक्च्युली आपण आता सध्या माहिती गोळा करतो आहे आणि त्यात मी त्यांना विचारलं नाही, त्यांचं पण थोडं काम चालू आहे. सो आपण एकदा लास्टची मूर्ती बघू आणि त्यानंतर आपण त्यांना पण भेटू. आणि व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असाल आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. सो अजून खूप सारे व्हिडिओज येणार आहेत आपल्या असेच. आणि ह्या व्हिडिओनंतर आपला अंबरनाथचा व्हिडिओ येईल. अंबरनाथ नंतर अजून खूप सारे व्हिडिओ करू. आणि तुम्हाला जर पर्सनली कुठला व्हिडिओ हवा असेल, थोडे जवळचे लोकेशन सांगा. सो म्हणजे मी जाऊ शकतो तिथे. आपल्याला काही यूट्यूब देत नाही सध्या. सो चला, काय विषय आहे. आसपासचा कालखंड आहे, तर त्याची चेहऱ्यावरची जी रचना आहे तर ही खूप ह्या दोन्ही मंदिराच्या नंतरची मूर्ती असावी हे स्पष्ट होते. आणि ही जी मूर्ती आहे तर ही काळभैरवाची मूर्ती किंवा भैरवाची म्हणू शकतो आपण. तर याच्या हातामध्ये खडवांग आहे, डमरू आहे आणि बरेच त्याची आयुध अस्पष्ट आहेत. त्याच्यामुळे ते पण बाकीच्या त्याच्या आभूषणावरून किंवा त्याच्या वस्त्रावरून हे आपण परफेक्ट सांगू शकतो की ही भैरवनाथाची मूर्ती आहे आणि ही इथलीच कुठल्या तरी मंदिरातली असावी हे स्पष्ट होते. तर भैरवाचं जे असतं ते हे लिंग ओपन असतं त्याचं आणि ही जी आहे त्याच्या गळ्यातली नरमुंड माळ असते, त्याच्यामुळे हा भैरव असतो. अच्छा. हातात त्याच्या हा स्पेशल खडवांग म्हणजे तलवारी टाईप जो असतो तो आणि हातामध्ये त्रिशूळ आणि डमरू पण असतो. तो पलीकडे त्रिशूळ आहे आणि हा डमरू आहे. शिवाचाच हा रौद्र अवतार आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, आताच आम्हाला समजलं की इथे किल्ला देखील आहे जुना. त्या किल्ल्याचं नाव काय? क्या उस फोर्ट का नाम क्या है? भुईकोट. भुईकोट.
तर मित्रांनो खूप अमेझिंग गोष्टी इथे एक्सप्लोअर करायला भेटतात. 2-3 मंदिरं बघितली. आता पुढे जाऊन आपण अजून एक मंदिर बघूया. अप्रतिम असा दादांचं नाव काय, शिवदादांनी आम्हाला इथे खूप चांगल्या प्रकारे इतिहास सांगितला आणि हे त्यांचे फ्रेंड आहेत. तुमचं नाव विशाल. सो मस्त अप्रतिम असं यांची आम्हाला साथ लावली इथे अचानकमध्ये आणि फुल म्हणजे एकदम प्रॉपर इन्फॉर्मेशन भेटली आपल्याला. तर त्याआधी आपण दादांसोबत इकडे म्हणजे एक थोडा माळ राहण्यात आलो, कारण की इथे काही गोष्टी जुन्या भेटल्या तर त्या कलेक्ट करून त्याच्यावर संशोधन होऊ शकतं, त्यासाठी ते कलेक्ट केले जातात. कालांतरानं परत पाणी कमी झालं, दुसरे लोक येऊन राहणार इथं. असं तर होत ही होते. पुढे दादा आतमध्ये काही ना काही शोधत होते. त्यांना म्हणतो ना आपण एक खापरं लाईक मडक्याच्या काही अवशेष म्हणू शकतो आपण, ज्या काही जुन्या गोष्टी, तर त्या कशा मेजर करायच्या ह्या पण आपल्याला त्यांनी दाखवलं. ह्याला तुम्ही बघू शकता. म्हणजे जर काही असं असेल तर त्याच्या पुढे एक ते चिठ्ठी ठेवली जाते आणि त्याची हाईट मोजली जाते वगैरे. ह्याच्यामध्ये अजून एक असतं ना काहीतरी, नंदी मंडप, सभा मंडप आणि अंतराळ, काय अंतराळ आणि गर्भगृह. तर मित्रांनो आता आपण आलो भुईकोट या किल्ल्यावर. खटावमध्ये आहे हा किल्ला. सो या किल्ल्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. आता शिवदादा आहेतच आपल्यासोबत, त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता या किल्ल्याची जी अवस्था आहे ती थोडी पडलेली आहे आणि माझ्या मते हा जमिनीच्या लेवलला असल्यामुळे, मी तिथे बघितलं कारण तो बघा कसा उभा राहिला मला बघून. सो माझ्या मते ह्या जमिनीच्या लेवलला असल्यामुळे ह्याला भुईकोट असं नाव असावं. हा सर, जमिनीच्या लेवलला असल्यामुळे भुईकोट किल्ला म्हणतो. ओके, तर तेच आहे. सो अजून आता पुढे डिटेलमध्ये माहिती घेऊ. पाहू शकता इकडचे विहंगम असं दृश्य आहे, बट सगळं तुटलेलं आहे आणि हे कालांतराने सगळं तुटलेलं आहे. आणि हा आहे, याचं नाव काय, प्रशांत पळाला. बुरुंज नाही, बुरुज, सॉरी बुरुज. हे सगळं पडलंय ना. आपण आता आहोत जो खटावमध्ये जो भुईकोट किल्ला आहे. तर हा भुईकोट किल्ला जर पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणात त्याची उंची आहे. तर हा किल्ला संपूर्ण जो पांढर माती आहे त्या पांढर मातीवर उभा केला किल्ला हा दिसून येतो. तर याचे जे बुरुज आहेत, बुरुज देखील आज काही प्रमाणात चांगले आहेत, पण काही प्रकारे पडलेले आहेत दिसून येतात. तर मला असं या आर्किटेक्चर किंवा या रचनेवर असं वाटतं की हा मंदिराचा एंट्री पॉइंट असावा कदाचित. कारण इथूनच या किल्ल्याची एंट्री असावी, कारण आपण जर उभा आहोत तर हा मेन द्वार आहे असं आपल्याला दिसून येत आहे. तर या किल्ल्याचं ह्या किल्ल्यावरून आपल्याला वर्धनगड देखील एकदम स्पष्टपणे दिसून येतो. तर या किल्ल्यावरून बऱ्याचशा किल्ल्यावर नजर ठेवण्यासाठी देखील हा किल्ला बांधला गेला असावा. आणि या किल्ल्यावर आता सध्या देखील जे काही शिंदे घराणे होतं, जे राजघराणं होतं, त्यांच्या देखील काही वंशज आपल्याला याच किल्ल्यावरती आता राहताना दिसून येतात. आणि किल्ल्यावरती एकदम म्हणजे पाण्याची देखील त्यांनी स्वतःची सोय करून ठेवली आहे. याच्यामध्ये आपल्याला एक आडवी या किल्ल्यामध्ये दिसून येतो. तर असा हा किल्ला आता सध्या खूप बिकट परिस्थितीमध्ये आहे असं म्हणावं लागेल. कारण येणाऱ्या काही काळामध्ये हा किल्ला पूर्णपणे पडून जाईल आणि जो असलेला शिवाजी महाराजांचा जो ठेवा आहे तो कदाचित हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यामुळे अशा वास्तू आपण संवर्धन करणं हे आपल्या स्थानिक लोकांचं किंवा जे गावकरी आहेत यांचं हे महत्वपूर्ण योगदान असेल. त्याच्यामुळे या अशा वास्तूंकडे गावकरी असेल किंवा गावातली काही ग्रामपंचायत असेल तर यांनी अशा ज्या वास्तू आहेत त्यांना वर्षातून एकदा तरी स्वच्छता मोहिमेचं असेल किंवा त्याची डागडुजी असेल याकडे लक्ष द्यावं आणि येणाऱ्या पिढीला आपला हात ठेवा सांगता यावा एवढंच सांगते. धन्यवाद. तर मित्रांनो फायनली आपण आता व्लॉगच्या एंडवर आलोय आणि आपल्याला खटावमधील हा भुईकोट होता हा पण एक्सप्लोअर करायला भेटला सरांमुळे. शिव सर आणि विशाल सरांमुळे आपल्याला खूप ज्या जुन्या गोष्टी आहेत कशा जाणल्या पाहिजेत त्या समजल्या.
आणि आपले मित्र नाव मला माहीत नाही बट ठीक आहे, आपल्याला आज यांनी पण सपोर्ट केला आहे. कॅमेराच्या पाठी आहे, त्यांनी पण खूप सपोर्ट केला आहे. सो 1 डे ट्रिप होती माझी मुंबईवरून आणि खूप काही गोष्टी आपल्याला बघायला भेटल्यात. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी अजून कॉमेंट करा. सो नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तर सगळ्यांनी एकदा सांगा, लाईक कॉमेंट करा करून. नक्कीच सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.